ओके। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। सुआखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। बुद्ध वंदना। इति पीसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्म सारथि सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च बुद्धातीता च ये च बुद्धा अनागता पशुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। नत्थि मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरं ये तेन सच्च वच्चेन होतु मे जयमङ्गलम्। उत्तमंगेन वन्देह पादपंसुवरुत्तमम् बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तन्मम। यं किञ्चिरतनं लोके विज्जति विविधा पुतु रतनं बुद्धसमानत्ति तस्मासोऽन्ति भवन्तु मे। यो सान्निसिन्नो वर्गो धिमूले मारं ससेनं महती विजेत्वा सम्बोधिमागच्छ्यनन्तन्यान् लोकोत्तमोत्तं परमाभिबुद्धम्। याचा मराठीमध्ये अर्थ होतो, असे जे नररत्न सर्वांचे पूज्य, संपूर्ण जागृत, सम्यक संबुद्ध, क्लेशमुक्त, जीवनमुक्त, सर्वज्ञ, विज्ञ आणि आचरणात परिपूर्ण, सुगती प्राप्त, वर्तमान आणि भूत भविष्याचे जाणकार, यथावादी तथाकारी, मनुष्याला राग द्वेष आणि मोहातून सोडवणारे अनुपम सारथी, देवता आणि मनुष्याचे पूज्य, त्यांचे शिक्षक, सर्व मनुष्य मात्रात श्रेष्ठ असे ते बुद्ध। वरील बुद्ध गुणांनी युक्त असलेल्या सम्यक संबुद्धाला मी जिवंत असेपर्यंत शरण जातो। भूतकाळात जेवढे काही बुद्ध या विश्वात झाले, वर्तमानात जेवढे कोणी या बुद्ध गुणांनी युक्त आहेत आणि भविष्यात जो कोणी बुद्ध होईल त्या सर्वांना मी आदराने पंचांग प्रणाम करतो। फक्त भगवान बुद्धच माझे शरणस्थान आहेत। बुद्धांशिवाय दुसऱ्या कोणाही माझे शरणस्थान नाही। या सत्यवचनाने माझे कल्याण हो। मी त्या भगवान बुद्धांच्या उत्तम पदचरणांना आदरपूर्वक वंदन करतो। जर माझ्या हातून अजानपणे बुद्धांप्रती माझ्या शरीराने, मनाने किंवा वाणीने काही दोष घडले असतील तर भगवान बुद्ध मला क्षमा करोत। या जगात अनेक प्रकारचे हिरे, मोती इत्यादी मौलिक रत्ने विद्यमान आहेत, परंतु त्या सर्वात गुणरूपी बुद्धरत्न सर्वश्रेष्ठ आहे। त्यांच्या प्रभावाने माझे कल्याण हो। ज्यांनी या बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसून मनोविकार रूपी मारसेनेला
जिंकून बुद्धत्वाची प्राप्ती केली अशा त्या अनंत ज्ञानी लोकोत्तम भगवान सम्यक संबंधाला मी पंचांग प्रणाम करतो. धम्मवंदना. स्वाखातु भगवता धम्मो सन्दीप्तिको अकालिको एहिपस्सिको ओपनायको पच्चतं वेदितव्यो विनियोति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. ये च धम्मातीता च ये च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम्. ये तेन सच वच्चेनं होतु मे जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मच्च दुविधं वरम्. धम्मे यो खलितो दोषो धम्मो खमतु तन्ममम्. यं किञ्चिरतरं लोके विजयति विविधा पुतु रतनं धम्म समानत्ति तस्मात्सोति भवन्तु मे. अट्ठाङ्गिको वर्यो पथो जनानां मुखं पवेशको वमग्गो. धम्मो अयं शान्तिकरो पनितो ज्ञानिको तं परमामि धम्मम्. सरळ साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेला बुद्धांचा धम्म तात्काळ फळ देणारा आहे. वर्तमान जीवनात निर्वाणापर्यंत पोहोचवणारा आहे. सर्व दुःख क्लेशातून मुक्त करणारा आहे. तो वर्तमान आणि भावी जीवनात सुख शांती देणारा आहे. हा धम्म विज्ञानाद्वारे परीक्षित आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतः साक्षात्कार करण्याजोगा आहे. अशा सद्धम्माला मी जिवंत असेपर्यंत शरण जातो. जो सद्धम्म भूतकाळात प्रचलित होता, जो धम्म मार्ग वर्तमान काळात ज्ञानी लोकांद्वारे प्रचलित आहे, जो सद्धम्म भविष्यात प्रचलित राहील, अशा सद्धम्माला मी विनम्र आणि अभिवादन करतो. सद्धम्माशिवाय माझे दुसरे कोणतेही शरणस्थान नाही. या सत्य वचनाने माझे कल्याण हो. मी व्यावहारिक आणि परमार्थिक सर्वोत्तम सद्धम्माला आदरपूर्वक वंदन करतो. अबोधपणे जर माझ्याकडून विश्वातील सद्धम्माप्रती काही दोष घडले असतील तर धम्म मला क्षमा करो. जगामध्ये जेवढे मौलिक रत्न आहेत त्या सर्वांमध्ये धम्मरत्न सर्वश्रेष्ठ आहे. या सत्यवचनाने व त्याच्या अनुसरणाने माझे कल्याण हो. 8 अंग असलेला आर्य अष्टांगिक मार्ग मुक्ती मोक्षाच्या प्राप्तीचा जो साधा सरळ रस्ता आहे, जो सर्वोत्तम सुखकारक निर्वाण अवस्थेपर्यंत पोहोचवणारा उत्तम मार्ग आहे, त्या सद्धम्माला मी आदरपूर्वक प्रणाम करतो. संगवंदना. सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदि तं चत्तारि पुरिसयुगानि अपुरिसपुगला
एस भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकर अनुत्तरं कुर्यां खेतं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघातीता च ये च संघानागता पशुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा नाथि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वर ये तेन सच वचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संगच्छन्ति विदुत्तमम् संघेयो खलितो दोषो संघो खमतु तन्मम यं किञ्चित् रतनं लोके विचति विविधा रतनं संघसमानति तस्मासोति भवन्तु मे संघो विशुद्धो वरदक्षिणे सन्तीन्द्रियो सबमदपहिनो गुणेहिनिके सामी विपत्तु अनासौतं पद्मामि संघ भगवान बुद्धांचा श्रावक संघ भिक्खू संघ सुमार्गावर चालत आहे. भगवान बुद्धांचा भिक्खू संघ सरळ मार्गावर चालत आहे. भगवान बुद्धांचा श्रावक भिक्खू संघ न्याय मार्गावर चालत आहे. भगवान बुद्धांचा भिक्खू संघ समानतेच्या मार्गावर चालत आहे. त्यात मानवता आहे, बंधुभाव आहे. संघात शोतापन्न, सगदागामी, अनागामी, अर्हत पदाला लागलेले सत्पुरुष आहेत. तसेच वरील 4 परे प्राप्त करणारे प्रज्ञावान भिक्खू आहेत. बुद्धांचा भिक्खू संघ निमंत्रण देण्यायोग्य आहे. ते पाहुणे बनण्यायोग्य आहेत. पाहुणचार करण्यायोग्य आहेत. ते दक्षिणा देण्यायोग्य आहेत. हात जोडून प्रणाम करण्यायोग्य आहेत. तसेच सर्व प्रकारच्या लोकांसाठी ते सर्वोत्तम पुण्यक्षेत्र आहे. भिक्खू संघांचा आदर सत्कार करून पुण्य संपादन करता येते. अशा गुणसंपन्न भगवान बुद्धांच्या श्रावक संघाला मी जिवंत असेपर्यंत शरण जातो. भगवान बुद्धांचा श्रावक संघ भूतकाळात होऊन गेला असा गुणसंपन्न भिक्खू संघ जो वर्तमान काळात विद्यमान आहे व असाच गुणसंपन्न ज्ञानी भिक्खू संघ जो भविष्यात होणार आहे, या तिन्ही काळातील भिक्खू संघाला मी नम्रतापूर्वक अभिवादन करतो. भगवान बुद्धांच्या गुणसंपन्न ज्ञानी भिक्खू संघाशिवाय माझे दुसरे कोणतेही शरणस्थान नाही. या सत्यवचनाने माझे कल्याण हो. जो भिक्खू संघ दुराचारापासून अलिप्त आहे, काया, वाणी आणि मन या तिन्ही माध्यमाने जो उत्तम पवित्र कार्याला लागलेला आहे, त्यांची मी आदर भावनेने विनम्र वंदन करतो. जर अबोधपणामुळे अशा संघाप्रती माझ्या हातून काही दोष घडले असतील तर संघ मला क्षमा करो. जगात जेवढे मौल्यवान रत्ने उपलब्ध आहेत त्या सर्वात भिक्खू संघ हे रत्न सर्वश्रेष्ठ आहे. या सत्यवचनाने व संघ गुणाच्या प्रेरणेने माझे कल्याण हो.
जो निर्मळ विशुद्ध भिक्खू संघ आहे, जो श्रेष्ठ गुणांनी संपन्न आहे, जो दान दक्षिणा देण्यायोग्य आहे, जो शांत इंद्रिय भिक्खू संघ आहे, जो अनेक गुणांनी परिपूर्ण भिक्खू संघ आहे आणि जो आश्रव मुक्त भिक्खू संघ आहे, अशा गुणसंपन्न आणि ज्ञानी भिक्खू संघाला मी विनम्र अभिवादन करतो. आव्हान सुक्त. समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सद्धम्म मुनिराजस्य सुनन्तु सग्गमुखदम् धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता परित धम्मसवनकालो अयं भदन्ता. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. ये संता संत चित्ता तिसरन शरण येत लोकांतरे वा भूमा भूमा च देवा गुणगह गहना व्यापटा सब्बकालं. एते आयन्तु देवा वरकनकमये मेरुराजे वसन्तो संतो संतोष हेतु मुनिवर वचन सोतु मग्ग सम्मगा. सब्बेषु चक्रवालेषु यक्खा देवा च ब्रह्मण यं अम्मेयि कथं पुयं सब्ब संपत्ति साधकं. सब्बेत अनुमोदित्वा समग्गा शासने रता प्रमादरहिता होन्तु आरक्षासु विशेषतो. शासनस्य लोकस्य बुद्धि भवतु सर्वदा शासनमि च लोकञ्च देवा रक्षन्तु सर्वदा. सद्धि होन्तु सुखी सब्बे परिवारे हि अत्तनो अनिधा सुमना होन्तु सह सब्बे हि ज्ञातिभिः. राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा यज्ञितो वा उदक्कतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कंठकतो वा नक्कततो वा जनपद रोगतो वा असद्धम्मोतो वा असद्दिठितो वा असपुरीसतो वा चंड हत्ती असमिग गोन कुक्कुर अहि विचिक्का मनी सब्बदीपी अच्छ तरच्च सुकर महिष यक्ख रक्ख सादिहि नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा सब्बे आरक्ष गन्नहन्तु. एतेन सच्च वच्चेन होतु ते जय मंगलाति. साधु साधु साधु. अर्थ सांगा. हे समस्त चक्रवालशासी देवगणांनो, आपण येथे या मुनिराज भगवान बुद्धाच्या श्रेष्ठ सुख व निर्वाणाकडे घेऊन जाणाऱ्या सद्धम्माचे श्रवण करा. हे आदरणीय देवगणांनो, आपणास धम्म श्रवण करण्याची हीच वेळ आहे.
मी त्या भगवान सम्यक संबुद्धाला नमस्कार करतो. मी त्या भगवान सम्यक समुद्धाला नमस्कार करतो. मी त्या भगवान सम्यक समुद्धाला नमस्कार करतो. प्रकृतीने व मनाने परम शांत असणारे, त्रिशरणास शरण आलेले, या भूमीवर राहणारे असोत की अन्य लोकांतरातील असोत, सतत पुण्य कार्यात घडलेले जे उत्तम सुवर्णमय सुमेरू पर्वतावर राहणारे जे काही देवतागण आहेत, ते सर्व भगवान बुद्धाच्या संतोषप्रद शांतीदायक वचनांचे श्रवण करण्यास येवोत. जे काही आम्ही सर्व संपत्तीदायक पुण्यार्जन केले त्याचे अनुमोदन करून सर्व चक्रमंडळातील देवता, यक्ष व ब्रह्मगण एकताबद्ध होऊन बुद्ध शासनात घडून जावोत. तसेच विकारमुक्त होऊन रक्षण कार्यात दक्षतेने सज्ज व दक्ष होत. जगाची व धम्माची दिवसेंदिवस भरभराट हो आणि देवतागण सदोदित त्यांचे रक्षण करोत. सर्व आपल्या परिवार व ज्ञाती बांधवासह शारीरिक व मानसिक सुखाचा लाभ करून दुःखमुक्त होत. राजभय, चोरभय, मनुष्यभय, अमनुष्यभय, अग्निभय, जलभय, पिशाचभय, गेंडाभय, कंटक भय, नक्षत्र भय, शहर रोग भय, असत्य धर्म भय, मिथ्या दृष्टी भय, असत्य पुरुष भय, दुर्जन, हत्ती, घोडा, गोंड, कुत्रा, दुश्मन, विंचू, साप, मणिधर, व्याघ्र, घुबड, टिटवी, हेला, डुकर, यक्ष, जंगली मानव, अनेक प्रकारचे भय, अनेक प्रकारचे रोग व अनेक प्रकारच्या उपद्रवापासून तुमचे सर्वांचे रक्षण हो. साधू साधू साधू. 28 सती परित. तंडंगरो महावीरो मेदंगरो महायसो सरंगरो लोकहितो दीपंडरो अजुतिंदरो कोंडयो जनपामोको मंडलो पुरिसासवो सुमनो सुमनो धीरो रेवतो रत्तिवंगनो शोभितो गुणसंपन्नो अनुमदसी जनुत्तमो पंदुमो लोकोपज्यतो नारदो वरसारथी पदुमुत्तरो सत्तधारो सुमेधो अंगपुंगलो सुजाता सबलोकगो प्रियदसी नरासमो अत्थदसी कारुणिको धम्मदसी तमोनुदो सिद्धत्थो असमो लोके तिस्सो वरद संवरो पुस्सो वरद समुद्दो विपस्सी च अनुपमो सिखी सबहितो सत्ता वेसभु सुखदायको कुकुसंदो सत्तवाहो कोनागमनो रनंजहो कस्सपो सिरी संपन्नो गौतमो सख्युपुंगो ते सच्चेन शीलेन कन्तिमेत्त बलेन च ते पीत्व अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन चाति. साधु साधु साधु. मराठी अर्थ. मराठी अर्थ नाही सर, सांगा ना तुम्ही. ठीक. महावीर, तनंकर, महायशस्वी, मेधंकर, अनुपम, जनकल्याणकारी, शरणकर व ज्योति समान ज्ञान प्रकाश दीपंकर, जन प्रमुख कौंडिन्य, पुरुषोत्तम मंगल, निर्मळ प्रेमी मनाचे सुमन, अनंत प्रेम स्वरूप रेवत, सर्वगुण संपन्न शोभित, लोकात सर्वश्रेष्ठ, अनौपदर्शी,
लोकांमध्ये प्रज्वलित पद्मलोकात श्रेष्ठ सारथी नारद, प्राण्यांमध्ये सार स्वरूप पद्मोत्तर श्रेष्ठ व्यक्ती सुमेध, सर्व लोकांमध्ये अग्रणी सुजात, नरश्रेष्ठ पुरुष प्रियदर्शी, करुणासागर अर्थदर्शी, अज्ञान अंधकाराला दूर करणारे धम्मदर्शी, जगात समता स्वरूप सिद्धार्थ, वर देणारे संयमी तिष्य, वर देणारे पुष्प संबुद्ध व अनुपम विपश्ची, सर्व कल्याणकारी शास्ता, शिखी आणि सुखदायक मंगलमूर्ती वैश्वभू, सार्थवाहक ककुसंद, युद्ध भूमीवर विजयी कोणागम, श्री संपन्न काश्यप आणि शाखांमध्ये सर्वश्रेष्ठ गौतम, त्यांच्या सत्यशील शांती पारमितेने त्यांची सहनशीलता, मैत्री, अपार शक्ती, करुणा मैत्रीच्या महान प्रभावाने तुमचं संरक्षण हो, तुम्हास निरोगत्व आणि सुख शांतीची प्राप्ती हो. साध साध साध. रतनसुत्त. यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि व अन्तलिखे सब्बेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकच सुनन्तु भासितं तस्माहि भूतानि निसामेत सब्बे मेतं करोति मानुषिया पदाय दिवाचरतो चहरन्ति ये बलि तस्माहि निरखत अपमन्ता यं किञ्चिवित्तं इदवाहुरं वा सज्ञेषु वायं रतनं पनीतं ननो समं हति तथागतेन इदं पिबुद्धे रतनं पनीतं एतेन सचेन सुवन्ति होतु खयं विरागं अमतं पनीतं यदज्जगासख्यमुनि समाहितु न तेन धम्मेन समन्ति किञ्चि इदं पिदं मे रतनं पनीतं एतेन सचेन सुवन्ति होति यं बुद्धसेठो परिवन्य हि शुचि समाधिमानं तरिकय्यमाहु समाधिना तेन समो न विज्जति इदं पिदं मे रतनं पनीतं एतेन सचेन सुवन्ति होतु ये पुग्गला 800 चत्तारि तानि युगानि होन्ति ते दक्षिणीया सुगतस्य सावका एते सुदिनानि महाफलानि इदं पिसंगे रतनं पनीतं एतेन सचेन सुवन्ति होति ये सुपयुक्ता मनसा दलेन निक्कामिनो गौतमशासनं हि ते पत्तिपत्ता अमतं विगह्य
लद्दा मुदा निभृति भुज्यमाना इदं संगे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवन्ति होति यतिन्दकिल्लो पटविसितोऽसिया चतुर्भिवातेऽवि असम्पकम्पियो ततुपवं सुपवरिसं वदामि यो अर्यसच्चानि अवेच पश्यति इदं संगे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवन्ति होति ये अर्यसच्चानि विभावयन्ति गम्भीरपयेन सुदेशितानि किञ्चापि ते हुन्ति भुसप्पमत्ता न ते भवं अट्टमं आदियन्ता इदं संगे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवन्ति होति सहावसदसन सम्पदाय तयस्सु धम्मा जयिता भवन्ति सक्काय दिट्टि विचिकित्सितं च शीलबतं वापि यदत्ति किञ्च चतुपपाहे च विपुत्तमुत्तो चचाभिठानानि अबबकातु इदं संगे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवन्ति होतु किञ्चापि शोकं करोति पापकं कायेन वाचा उदचेतसा वा अभब्बसोतस्य पठी च दाय अभब्बतादिट्ठपदस्य उत्ता इदं संगे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवन्ति होतु वनप्पगुम्बे यत पुस्सितग्गे गिम्मानमासे पठमस्मि बिम्मे ततुपवं धम्मवरम् अदेशिया निब्बानगामिनि परं हिताय इदं बुद्धे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवन्ति होतु वरो वरायो वरदो वराहरो अनुत्तरो धम्मवरं अदेशिया इदं बुद्धे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवन्ति होतु क्षीणं पुराणं नवनति संभवं विरक्तचित्ता आयतिके भवस्मि ते क्षीणबीजा अविरुल्लिछन्दा निपन्ति धीरा यथायं पदविपो इदं संगे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवन्ति होति यानीदभूतानि समागतानि भूमानि वायानि व अन्तलीके तथागतं देवमनुसपूजितं बुद्धं नमस्सामि सुवन्ति होति यानीदभूतानि समागतानि
भूमानि वायानि व अन्तलीके तथागतं देवमनुसपूजितं धम्मं नमसामसुवन्ति होतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि व अन्तलीके तथागतं देवमनुसपूजितं संघं नमसामसुवन्ति होति एतेन सचेन सुवन्ति होतु। साधु साधु साधु। सर मराठीमध्ये अर्थ नाही आहे माझ्याकडे. ठीक, मी सांगतो. या चक्रवाळातील सर्व प्राण्यांनो ऐका, सर्व मनुष्य मात्रावर मंगल मैत्री करा, प्रेम करा. ज्यांचे रात्रंदिवस घात करता बळी घेता त्यांच्या रक्षणाकरता अप्रमादी होऊन त्यांचे संरक्षण करा. या पृथ्वीवर लोक परलोकात किंवा स्वर्गात जे काही श्रेष्ठ धन आहे, जी काही रत्ने आहेत, त्यात कोणतेही बुद्धासारखे अन्य श्रेष्ठ रत्न नाही. बुद्धामध्ये बुद्धत्व हे सर्वोत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो. ज्या उत्तम अमृत, विराग व सर्व दुःखनाशक निर्वाण पदाला एकाग्र होऊन शाक्य मुनींनी प्राप्त केले, त्या धम्मासारखे विश्वात दुसरे कोणतेही श्रेष्ठ रत्न नाही. हे धम्मात सर्वश्रेष्ठ रत्न आहे. या सत्यवचनाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो. परमश्रेष्ठ भगवान बुद्धांनी ज्या पवित्र समाधीला तात्काळ फळ देणारी सांगितले आहे, त्या समाधी मार्गासारखे दुसरे काहीही श्रेष्ठ नाही. हे धम्मामध्ये उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो. बुद्धांद्वारे प्रशंसित अशी जी 8 प्रकारची माणसे आहेत, ज्या 4 जोड्या आहेत, ते बुद्धांचे शिष्य भिक्षू दान दक्षिणा देण्यास योग्य आहेत. त्यांना दान दिल्याने महान पुण्य मिळते. ते संघात उत्तम रत्न आहेत. या सत्यवचनाने सर्वांचे कल्याण हो. भगवान बुद्धांच्या धम्मशासनात तृष्णेपासून विमुक्त होऊन जे दृढनिष्ठे लागलेले आहेत, प्रयत्नवादी आहेत, ज्यांनी प्राप्त करण्यायोग्य अमृतमय श्रेष्ठत्वाला प्राप्त केले आहे व सर्वोत्तम विमुक्ती निर्वाण रसाचा जे आस्वाद घेत आहेत, हे संघामध्ये उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो. ज्याप्रमाणे जमिनीत गाडलेला खांब चारही बाजूने हवेने हलत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी लोक 4 आर्य सत्याचा योग्य साक्षात्कार करून विहरत असतात. ते संघामध्ये उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो. जे गंभीर, प्रज्ञावान, उत्तम पुरुष भगवान बुद्धांद्वारे उपदेशलेल्या 4 आर्य सत्यांचे दर्शन करतात व त्यांचे चिंतन करतात, मनन करतात, ते जर प्रमादात पडले असतील तरी देखील ते 8वा जन्म ग्रहण करीत नाहीत, दुःख चक्रातून सुटतात. हे संघामध्ये उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो. 4 आर्य सत्याचे योग्य दर्शन झाल्यावर ज्यांची 4 बंधने तुटून जातात, सकाय दिट्टी, विचिकिच्छा, शीलभित्त, परामर्थ आणि शीलातील सदोषता, तसेच इतर बंधने सुटतात. ते 4 प्रकारच्या अपायापासून मुक्त होत असतात. 6 प्रकारच्या घोप पापकर्माला ते कदापित करत नाहीत. ते संघामध्ये उत्तम रत्न आहेत. या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो. निर्वाण प्राप्त व्यक्ती शरीराने, वाणीने, मनाने जरी एखादे पापकर्म करीत असला तरी तो त्याला लपवू शकत नाही, कारण निर्वाण प्राप्त माणसाला थोडेही अकुशल कर्म लपवण्यास असमर्थ मानले जाते.
हे संघात उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूमध्ये पावसामुळे जंगलातील झाडे झुडपे, बाग बगीचे सुंदर सुगंधित फुलांनी भरत असतात, त्याचप्रमाणे बुद्धांच्या श्रेष्ठ धम्म उपदेशामुळे माणसे निर्वाणाकडे गमन करत असतात. जो निर्वाण परमहितकारी असतो हे बुद्धांमध्ये उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो. सर्वोत्तम अशा निर्वाण पदाचे सर्वश्रेष्ठ सद्धम्माचे प्रकाशक, सर्वोत्तम धम्म मार्गाचे उपदेशक अशा तथागत भगवान बुद्धांनी लोकोत्तर उत्तम धम्माचा उपदेश दिला आहे. हे बुद्धांमध्ये उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो. ज्यांचे जुने कर्मसंस्कार पूर्णतः क्षीण झालेले आहेत, त्यांचे नवीन कर्मसंस्कार उत्पन्न होत नाहीत. ज्यांचे चित्त पुनर्जन्माच्या संस्कारापासून विमुक्त झालेले आहेत, ज्यांचे दुःख आणि भव बीजक्षय पावले आहेत, ज्यांची तृष्णा समूळ समाप्त झाली आहे, ते येथे प्रज्वलित दिव्यासारखे निर्वाण अवस्थेला प्राप्त करीत असतात. हे संघामध्ये उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो. यावेळी पृथ्वीवर, आकाशात, सर्व चक्रवाळात जेवढे काही प्राणी उपस्थित आहेत, तथागत भगवान बुद्ध त्या सर्व देवी देवतांद्वारे आणि मनुष्याद्वारे पूजनीय आहेत. त्या बुद्धांना आम्ही नमस्कार करतो. आपले सर्वांचे कल्याण हो. या विश्वात जेवढे काही प्राणी विद्यमान आहेत, त्या सर्वांचे पूजनीय भगवान बुद्ध आहेत आणि त्यांच्या धम्माला आम्ही नमस्कार करतो. बुद्धांच्या प्रज्ञावान भिक्खू संघाला आम्ही नमस्कार करतो. आपले सर्वांचे कल्याण हो. साधू साधू साधू. हॅलो, नमो बुद्ध सर. चालू करू? हा, ओके ओके. सर्वांना नमो बुद्ध. करणीयमेत्त सुत्त यस्सानुभावतो यक्खा देव देसंती दीसन यम्मी चेवानुयुजंतो रत्तिंदीव मतंदितो सुख सुखितो सुत्तो च पाप किंचिन पश्यति एवमादि गुणोपेतं परितं तभनामहे. करणीय मत्त कुशलेन यन्तं संतं पदं अभिसमेच्य सको उजुच सुजुच सुवचो चस्स मधु अनितिमानि संतु सकोच सुभरोच अप्पकिच्चोच सल्ल सुकौति संतिंदियोच निपकोच अप्पगब्भोस कुलेषु अनुनगिद्धो नच्च खुद्द समाचरे किंची येन वियु परे उपदवेयु सुखिनो वा खेमिनो होन्तु सब्बे सत्ता सुखिता भवन्तु सुखितत्ता एकेची पानभूतत्ति तसा वा थावरा वा अनवशेषा दीघा वा ए महंता वा मज्जिमा रसकानकतूला दिट्ठा वा एव अदिट्ठा एच दूरे वसंती अविदूरे भूता वा संभवेति वा सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता न परो पर निकुब्बेत नातिमयेत कत्थचिन्न किंची द्यारो सनापतिगसय्या नायमय्यस्य दुःखमिच्छेय माता यता नियंकुत्तं आयुष्या एकपुत्तं मनुरक्षे एवं हि सब्बभूतेषु मानसभावये अपरिमाणं नेतच्च सब्बलोकस्मि मानसभावये अपरिमाणं उधो अधोच्च तिर्यच्च असंबद्ध अवेर असपतं तिष्ठचरो निसिन्नो वा शयानो वा यावतस्य विगतमिद्धो एतं सति अधिष्ठेय ब्रह्ममेतं विहार इदमाउ दिष्ठच्च अनुपगब्भ शीलवा दर्शनेन संपन्नो कामेषु विनयगेद नहि जात गंबसेय पुनरे तेति. साधु साधु साधु.
ज्यांच्या महान प्रभावाने दुष्ट यक्ष आपली भयानकता दाखवित नसतात, कोणताही आळस न करता अप्रमादपूर्वक ज्यामध्ये लागून राहिल्यास माणूस सुख शांतीपूर्वक झोपत असतो, कोणत्याही प्रकारची भीतीयुक्त वाईट स्वप्ने त्यांना दिसत नसतात, इत्यादी गुणांनी युक्त असलेल्या परित्राण पाठाला म्हणत आहोत. परम सुख शांती पदाची प्राप्ती करू इच्छिणाऱ्या व स्वतःचे सर्वस्वी कल्याण साधून घेणाऱ्यांनी ज्ञान संपादन करावे, अत्यंत रुजू अनुभवी बनावे, त्यांची वाणी मृदू, कोमल, विनम्र, प्रेमळ झाली पाहिजे. परम सुख शांतीची प्राप्ती करू इच्छिणाऱ्यांनी संतोषी व समाधानी असावे, सहज सरळ जीवन व्यतीत करावे, त्यांची इंद्रिय शांत व त्यांच्या काबूत असावी, ते संयमशील असावे, त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये अनासक्त राहावे, त्यांनी असे लहानात लहान कोणतेही दोषयुक्त काम करू नये की ज्यामुळे ज्ञानीपुरुषे त्याला दोषी ठरवतील, दोषी म्हणतील. त्यांनी सर्व जीव सत्वाप्रती मैत्री भावना करावी, सर्व प्राणी शांत होत, सर्व प्राणी दुःखमुक्त होत अशी सर्वांच्या हित सुखाची भावना करावी. स्थिर किंवा अस्थिर, दीर्घ किंवा छोटे, लहान किंवा मोठे, स्थूल किंवा दृश्य किंवा अदृश्य, दूर किंवा जवळ, उत्पन्न किंवा अनुत्पन्न, जेवढे काही जीवसत्व प्राणी आहेत ते सर्वथा सुखशांतीपूर्वक विहार करत त्यांना सुखशांती मिळो. स्वतःच्या सुखप्राप्तीकरिता एक दुसऱ्याचा अपमान अनुदार करू नये, एक दुसऱ्याची वंचना निंदा करू नये, एक दुसऱ्याशी ईर्ष्याने विरोध भावनेने वागू नये, एक दुसऱ्यांच्या दुःखाची इच्छा करू नये, सगळ्यांशी प्रेमळपणे मैत्रीने वागावे. ज्याप्रमाणे आई स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या एकुलत्या एक मुलाचे रक्षण करते, त्याचे पालन पोषण करते, त्याचप्रमाणे सुखाची प्राप्ती करू इच्छिणाऱ्यांनी सर्व प्राणी मागतात असीम मैत्री करावी, असीम प्रेम वाढवावे. मनात कोणतेही प्रकारचे संशय न ठेवता वैर द्वेष अमित भावनेवरती विजय मिळवा. विश्वातील वरच्या खालच्या मध्य बाहेर व सर्व दिशेला जाणाऱ्या सर्व जीवांप्रती अनंत प्रेम भावना मैत्रीभाव वाढवावा. सर्वांवर प्रेम करावं. उभे असताना, चालत असताना, बसले असताना, झोपत असताना, जोपर्यंत जागत आहात तोपर्यंत सातत्याने मैत्री व प्रेमाची मंगल भावना तेवत असू द्यावी. यालाच ब्रह्मविहार म्हणतात. अशा प्रकारे वरील गुणाने युक्त पुरुष मिथ्यादृष्टीत न पडता शील सदाचाराचे पालन करून विशुद्ध दर्शनाने युक्त होऊन कामतृष्णा, भवतृष्णा या सर्वांचा नाश करून पुनर्जन्मापासून मुक्त होत असतात. साधू साधू साधू. सर्वांना नमो बुद्ध. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महामंगल सूत्र. यं मंगलं द्वादशसु चिन्तयिषु सदैव का सोतानं नाधिगच्छन्ति अट्टति सञ्चं मंगलं. देशितं देवदेवेन सर्वपाप विनाशनं सर्वलोकं हितार्थाय परितन्तं वनामहे. एवं मे सुत्तं एकं समयं भगवा सावत्यं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्य आरामे. अथको अन्नतरा देवता अभिकन्ताय रत्या अभिकन्तवन्ना केवलकम्पं जेतवनं ओभासेत्वा. येन भगवा ते मुखसङ्कमे उपसङ्कमित्वा
भगवन्तं अभिवादयित्वा एकमन्तं 88 एकमन्तं ठिताकोसा देवता भगवन्तं गातायं अज्जभासि बहुदेवा मनुसाचं मङ्गलानि अचिन्तयु आखङ्कमानसोत्थानं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवनाच बालानं पंडितानं च सेवना पूजा च पूजनीयानं एतं मङ्गलमुत्तमम् पतिरूपदेशवासो च भूपे च गतपुण्यता अत्तसमापनिधि च एतं मङ्गलमुत्तमम् बाहु सचञ्च सिंहञ्च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमम् माता पितु उपाठानं उत्तदारससङ्गहो अनाकुला च कम्मन्ता एतं मङ्गलमुत्तमम् दानं च धम्मचर्या च ज्ञातकानं च सङ्गहो अनवज्यानि कम्मानि एतं मङ्गलमुत्तमम् आरती विरति पापा मज्जपाना च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारवो च निवातो च सन्तुष्टि च कथंयुता कालेन धम्मश्रवणं एतं मङ्गलमुत्तमम् खन्ति च सोवचस्सता समनानं च दर्शनं कालेन धम्मसाकच्छा एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्यं च अर्यसच्चानदर्शनं निब्बानसच्चिकिरिया च एतं मङ्गलमुत्तमम् फुट्टसलोकधम्मेहि चिन्तं यस्य न कम्पति अशोकं विरजं क्षेमम् एतं मङ्गलमुत्तमम् एतादृशानि कृत्वानं सर्वथं अपराजिता सर्वथं सत्तसोऽधिगच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमम् साधु 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 याचा मराठीत अर्थ ज्या मंगल वस्तूंविषयी देव मनुष्याने पुष्कळ वेळा विचार केला असतानाही त्यांना स्वतःची सुरक्षितता प्राप्त करून घेता आली नाही व ज्यांच्या सहाय्याने सर्व पापांचा नाश करणाऱ्या ज्या 38 मंगल वस्तूंचा देवांचा देव अशा बुद्धाने सर्व लोकांच्या हितासाठी 12 श्लोकांत उपदेश केला त्या परित्रण सूत्र म्हणजेच महामंगल सूत्राचे आम्ही पठण करीत आहोत. असे मी ऐकले आहे की एके समयी भगवान श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवनात आरामात राहत होते. तेव्हा रात्र संपत आली असता एक अत्यंत सुंदर देवता सर्व जेतवन प्रकाशित करून भगवंतापाशी आली व तेथे येऊन भगवंतांना वंदन करून एका बाजूला उभी राहिली. एका बाजूला उभ्या राहिलेल्या त्या देवतेने भगवंतांना संबोधून खालील गाथा म्हटली. देवतेने विचारले, अनेक देवांनी आणि माणसांनी आपले रक्षण वा कल्याण व्हावे या उद्देशाने मंगल वस्तूंविषयी कल्पना विचार केला आहे. त्यातील उत्तम मंगल कोणते ते आपण मला सांगा. भगवान म्हणाले, मूर्खांच्या सहवासापासून दूर राहणे, पंडितांची संगत करणे,
व पूजनीय माणसाची पूजा करणे हे उत्तम मंगल आहे. अनुकूल प्रदेशात निवास करणे, भूतकाळात पूर्वजन्मी पुण्य केलेले असणे व स्वतःला सन्मार्गावर लावणे हे उत्तम मंगल आहे. विद्या संपादन करणे, कला आत्मसात करणे, प्रयत्नपूर्वक विनयशील आचरण करणे व चांगली वाणी उच्चारणे हे उत्तम मंगल आहे. आई वडिलांची सेवा करणे, बायको मुलांचा सांभाळ करणे आणि सरळ मार्गाने केलेले कर्म हे उत्तम मंगल आहे. दान धर्म करणे, धार्मिक आचार, नातलगांना मदत करणे व योग्य कर्म करणे हे उत्तम मंगल आहे. पाप कर्मामध्ये रममान न होता त्यांच्यापासून निवृत्त होणे, मद्यपानाच्या बाबतीत संयम ठेवणे आणि धार्मिक कृत्यांविषयी दक्षता बाळगणे हे उत्तम मंगल आहे. आदर, नम्रता, संतोष, कृतज्ञता आणि वेळोवेळी सद्धर्माचे श्रवण करणे हे उत्तम मंगल आहे. क्षमावृत्ती, गोडवाणी, श्रमणांचे दर्शन करणे व वारंवार धर्मचर्चा करणे हे उत्तम मंगल आहे. तपश्चर्या करणे, पवित्र आचरण करणे, आर्य सत्यांचे ज्ञान करून घेणे व निर्वाणाचा साक्षात्कार करणे हे उत्तम मंगल आहे. जगातील सर्वसामान्य अनुभवांनी यांचा अनुभव झाल्याने ज्याचे चित्त विचलित होत नाही पण शोकरहित, निर्मळ व सुखरूप राहते हे त्या माणसाचे उत्तम मंगल आहे. अशा प्रकारच्या गोष्टींचे आचरण करून कोठेही पराभव न पावता जी माणसे क्षेमकुशलतेने सुख प्राप्त करतात तेच त्यांचे उत्तम मंगल आहे. साधू साधू साधू. जय मंगल अट्ठगाथा. बाहु सहस्रमभिनीत साउधन्तं गिरिमेखला उदित घोर ससेनमारं दानादि धम्म विधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मंगलानि. मारातिरेकमभियुजित सबरतिं घोरं पनालवकमखमदथयखं खन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मंगलानि. नालागिरिगजवरं अतिमत्तभूतं दावगिचक्रं सनीव सुदारुणन्तं मेत्ताम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मंगलानि. उक्खितखगमतिहत सुधारुणन्तं धावन्ति योजनपथं मुदिमालवन्तं इद्धिभिसङ्खतमनोजितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मंगलानि. कट्वानकठमुदरं इव गभिनीया चीर्चाय दूढवचनं जनकाय मचे संतेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मंगलानि. सच्चक्विहाय मतिसच्चकवादकेतु वादाभिरोपितमनं
अतिअन्धभूतम् पन्नापदीपजलितो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजगं विबुधं महीधिम् उत्तेन थेरभुजगेन दमापयन्तु इद्धूपदेशविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुःखाहदीटिभुजगेन सुदट्टहस्तम् ब्रह्मं विशुद्धिजुतिमिधिबकाभिधानम् ज्ञानागदेन विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि एतापि बुद्धजयमङ्गलट्टगाथा यो वाचको दिनदिने सरते मतन्ति हित्वाननेकविविधानि चुपद्दवानि मोक्षं सुखं अधिगमीय नरो संपन्नो साधु साधु साधु. सर अर्थ ज्या मुनींद्रांनी भगवान बुद्धांनी बलशाली मदमस्त गिरिमेखेल हत्तीवर बसून आलेल्या क्रूर सशक्त महाराज शक्तीने परास्त केले, जिंकले, त्या भगवान बुद्धांच्या महान प्रभावाने तुमचे मंगल हो. ज्या मुनींद्राने भगवान बुद्धांनी मारसेने व्यतिरिक्त संपूर्ण रात्रभर युद्ध करणाऱ्या कठोर, दूरदर्शी व तप्त व क्रोधी आलवक नावाच्या यक्षाला आपल्या शांती, सहनशीलता आणि संयमाने जिंकले, त्या भगवान बुद्धांच्या महान प्रभावाने तुमचे मंगल हो. ज्या मुनींद्राने भगवान बुद्धांनी अग्निचक्रासारख्या, विद्युत शक्तीसारख्या प्रचंड शक्तिशाली, विध्वंसक, मदमस्त चवताळलेल्या नालगिरी नावाच्या हत्तीला आपल्या असून करुणा मैत्री भावनेने पराभूत केले, त्या भगवान बुद्धांच्या महान प्रभावाने तुमचे मंगल हो. ज्या मुनींद्राने भगवान बुद्धांनी अतिशय क्रूर, निर्दयी, नेहमी हातात तलवार घेऊन अमानुषपणे वध करणाऱ्या, योजनभर धावणाऱ्या अंगुलीमाल नावाच्या क्रूर डाकूला आपल्या प्रज्ञा, मैत्री, करुणा आणि सत्याच्या बळाने जिंकले, त्या भगवान बुद्धांच्या महाप्रभावाने तुमचे मंगल हो. ज्या मुनींद्राने भगवान बुद्धांनी दुराचारी, पापदृष्टीच्या चिंचा नावाच्या स्त्रीला, जिने आपल्या पोटावर कापड आणि लाकडाचे तुकडे बांधून सर्वांसमक्ष भगवान बुद्धांवर पापाचा आरोप केला व अपशब्द बोलली, अशा स्त्रीला भगवान बुद्धांनी शांत, सौम्य व संयमशीलतेने जिंकले, त्या भगवान बुद्धांच्या महान प्रभावाने तुमचे कल्याण हो. ज्या मुनींद्राने भगवान बुद्धांनी असत्यवादी, अभिमानी, विवादपरायण, अहंकारी अशा अनेक दुर्गुणांनी युक्त असलेल्या मिथ्यादृष्टी सच्चक्य नावाच्या परिव्राजकाला आपल्या प्रज्ञेने, ज्ञानाने जिंकले, त्या भगवान बुद्धांच्या महान प्रभावाने तुमचे कल्याण हो. ज्या मुनींद्राने भगवान बुद्धांनी विविध प्रकारच्या वृद्धी संपन्न नंदोपनंद नावाच्या भुजंगाला आपल्या शिष्य महामोग्गलान स्थविराच्या माध्यमाने आपल्या वृद्धी आणि सत्यबळाने जिंकले, त्या भगवान बुद्धांच्या महाप्रभावाने तुमचे कल्याण हो. ज्या मुनींद्राने भगवान बुद्धांनी मिथ्यादृष्टी व सापाच्या विषासारख्या अंधविश्वास ज्यांच्यात बिंबला होता, अशा अनेक वृद्धी संपन्न बक नावाच्या ब्रह्माला आपल्या प्रज्ञारूपी औषधाने परास्त केले, जिंकले, त्या भगवान बुद्धांच्या महाप्रभावाने तुमचे कल्याण हो. जो कोणी या 8 जयमंगल अट्टगाथा आळस न करता प्रतिदिन अर्थासहित म्हणत असतो, तो बुद्धिवान
अनेक प्रकारचे उपद्रव बंधातून मुक्त होतो आणि त्या मार्गाने जाऊन मोक्ष निर्वाणाला सुखाला प्राप्त करतो. साध साध साध.